शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मविश्वास देण्याचे काम सुरू. आमदार संग्राम जगताप. फुले ब्रिगेडच्या वतीने भुतकरवाडीच्या महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप. नवीन स्कूल बॅगने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधानाचे हास्य. गरजू घटकातील विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून शिक्षणासाठी त्यांना आत्मविश्वास देण्याचे काम करण्यात आले. श्रमिक कष्टकरी वर्गातील मुलांना शिक्षणासाठी आधार दिल्यास त्यांच्या मनातील नैराश्याची भावना हटणार असून फुले ब्रिगेडच्या माध्यमातून राबविण्यात आलेला उपक्रम दिशादर्शक आणि इतरांना प्रोत्साहन देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. फुले ब्रिगेडच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भुतकरवाडी येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी नगरसेवक दगडू मामा पवार, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, प्राध्यापक माणिक विधाते, फुले ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक खेडकर, भीमाशंकर लांडे, अनिल तेजी, मयूर बांगरे, प्रशांत धाडगे, स्वप्नील बोरोडे, संजय सत्रे, वैभव ढाकणे, वाणी संजय भूतकर, बंटी तापकिरे, संकेत ताठे, राहुल चाटे, निलेश सत्रे, यश लिगडे, प्रवीण घावरी, सचिन पवार, राहुल कवडे, गणेश ताठे, स्वप्नील राऊत, भैया पवार, मळू गाडळकर, ऋषी ताठे, नाना भळगट, बंटी पवार, किरण मेहत्रे, योगेश अजबे, रोहित भगत, आशिष भगत, निखिल ताठे, अक्षय भगत, किरण जावळे, सौरभ जरे, आकाश आवटी, संतोष उंडे, विजय सुंबे आदी उपस्थित होते. आपल्या शाळेचे शिक्षक बंधू भगिनी दीपकजी खेडकर यांच्या विनंतीने मान देणार सर्व त्यांचा मित्रपरिवार, फुले ब्रिगेडचे सर्व त्यांचे पदाधिकारी. खरं तर आताच आपल्याला संपतदादा बारसकरांनी मार्गदर्शन केलं, विद्यार्थी सरांनी देखील केलं आणि गरुमामांनी देखील केलं. आणि मामांनी सांगत असताना सांगितलं की गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे शाळा या अगदी बंदच्या अवस्थेमध्ये ही शाळा आलेली होती. पण महानगरपालिकेने खरं तर ही शाळा वर्ग झाली ही जिल्हा परिषदच्या अंतर्गत शाळा होती. जसं महानगरपालिका झाली या संपूर्ण शाळा या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या महानगरपालिका हद्दीमध्ये असल्या कारणानं या महापालिकेला वर्ग झाला. अजून तसं कागदीपत्री बरीच अडचण ही अजून या बाबतीमध्ये राहिली असल्यामुळं आपल्याला अजून या शाळेमध्ये म्हणा तितका बदल आपल्याला करता आला. पण निश्चित या येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चित त्याच्याकडं एक चांगलं बारकाईने लक्ष देऊ. भविष्यामध्ये या शाळेला एक चांगलं आता आपण पाहतो की एक वेगळ्या चांगल्या इमारती, देखण्या इमारती, चांगले मैदान आणि सर्वसामान्य वर्गातला विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेण्याकरता आल्यानंतर त्याला देखील दर्जेदार शिक्षण कसं मिळेल हा आपण प्रयत्न प्रामुख्याने या ठिकाणी या शाळेमध्ये देखील करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. खरं तर सर तुमची बद्दल हरी मामांनी सांगितलं पूर्वी त्यांचा वाढदिवस म्हटलं तर वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही 12-15 वर्षापासून आम्ही आवाहन करतो की आता प्रत्येक जणांनी योगायोग असतो की वाढदिवस जून महिन्यामध्ये येतो आणि शाळा सुरू व्हायचा देखील महिना हा जूनचा असतो. म्हणून आम्ही आव्हान करतो की आता तुम्ही कुठेतरी या निमित्तानं की कुठल्याही प्रकारचं पुष्पगुच्छ आणण्याच्या वेळी तुम्ही शालेय साहित्य द्या की त्या माध्यमातून जून महिन्यामध्ये ज्यावेळेस शाळा सुरू होतात आम्ही ते शालेय साहित्य प्रत्येक शाळेपर्यंत पोहोचू शकतो आणि त्या माध्यमातून कुठेतरी या सर्वसामान्य वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्या निमित्तानं ती मदत उपलब्ध होत असते. आणि म्हणून दीपकजींनी देखील तोच पुढाकार घेतला. आज आपल्याकडं येणारा वर्ग हा एक कष्टकरी वर्ग आहे आणि त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. त्यांचा बाल्य या ठिकाणी शिक्षण घेण्याकरता येतात आणि म्हणून दीपकजींचा देखील तो प्रयत्न होता की आपल्या माध्यमातून या निमित्तानं चांगलं दर्जेदार एक चांगल्या क्वालिटीचं दप्तर हे विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे की ज्याच्यातनं त्या विद्यार्थ्यांना देखील जसं एखादा मुलगा शाळेत जातात ते देखील बघत असतात की कुठेतरी त्यांच्या आजूबाजूला मुलं हे दप्तर घेऊन शाळेत जातात, कुठेतरी बसवर शाळेत जातात, रिक्षामध्ये शाळेत जातात, पण आपल्याला मात्र कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये देखील एक वेगळं शिक्षणाबाबतीमधलं किंवा आपल्या कुटुंबामध्ये अडचणी आहेत त्याच्याबद्दल त्यांचं एक नैराश्य ते मनामध्ये असतं आणि निश्चित त्याचा परिणाम हा त्यांच्या पुढच्या जीवनावरती होतो, अभ्यासक्रमांमध्ये होतो. आणि म्हणून दीपकजींनी प्रयत्न केला की त्यांचं एक चांगलं दप्तर आपण जर दिलं तर त्यांनाही आपल्याकडे कोणाचं लक्ष आहे त्यांचं मनोधैर्य हे वाढतं आणि त्यातनं ते मुलं पुढच्या काळामध्ये अनेक आव्हानांना सामोरं जाण्याकरता ते सक्षमपणे हे तयार होत असतात. म्हणून दीपकजींनी देखील तो चांगला प्रयत्न केला.
दप्तराचा दर्जा आम्ही त्या दिवशीच पाहिला की दप्तर कुठेतरी फोटो पुरतं द्यायचं असा विषय नाही की द्यायचं तर आपल्या दर्जावर क्वालिटीच द्यायचं. त्यामुळे या सगळ्यांनी मदत करून त्यांना आज कुठेतरी त्यांनी आज एक चांगल्या प्रकारे दीपकजींनी पुढाकार घेतला आणि एक चांगल्या दर्जाचं एक दप्तर क्वालिटी जर पाहिली तर निश्चित ती विद्यार्थ्यांना पुढच्या 1 वर्ष 2 वर्ष करता वापरता येईल अशा प्रकारचं त्या दर्जाचं आज दप्तर करता देण्याचं काम दीपकजींनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आज केलेलं आहे. त्यामुळं मनपूर्वक त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आपण प्रत्येकाने जर या विद्यार्थ्यांकरता आपापल्या भागामध्ये जर अशा प्रकारचे उपक्रम राबवले तर सर्वसामान्य वर्गाला एक कुठं त्या माध्यमातून आधार मिळत असतो. म्हणून आज त्यांनी जो उपक्रम आयोजित केला त्याबद्दल मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर त्यांनी सातत्याने प्रत्येक वेळी काही ना काही चांगले उपक्रम ते राबवत असतात, लोकांना मदत होणारे उपक्रम ते राबवत असतात. तर आजचा देखील उपक्रम हा खरं तर जरी या विद्यार्थ्यांना मदत असली तरी इतरांना तो प्रेरणा देणारा कार्यक्रम आज दीपकजींनी आज आयोजित केला आहे. त्याबद्दल त्यांचे पुनश्च एक वार आपल्या सर्वांच्या वतीनं